व्यथा मनाची उरात लपली स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी मनस्विनी मनस्विनी त्या नीतींवर विश्वास ठेवून आपण फार मोठी चूक केली आहे. काही बोलले का ते? तो काय बोलणार? अगं त्याला बोलायला तोंड कुठे आहे? पण ते म्हणतायत तशी त्यांना एक संधी द्यायला काय हरकत आहे? हे बघ, एखाद्या अडाणी किंवा श्रद्धाळू माणसाला संधी देणं वेगळं, पण नितीन सारख्या एज्युकेटेड माणसांनी जाणून बुजून गुन्हा केलेला आहे. त्याला पुन्हा संधी नाही, त्याला शिक्षाच हवी. अनु, मला माफ कर. मी आता तुझ्या घरी लवकरात लवकर येऊन सगळं काही बोलणार आहे. चालेल. आता तुमचं लग्न लावून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. भाऊ, काय झालं रे? असा हातावर हात धरून कसला एवढा विचार करतोयस? सगळाच विचार करत होतो. म्हणजे हे असं केलं असतं तर तसं झालं असतं, आणि तसं केलं नसतं तर मुळीच काही झालं नसतं. भाऊ, एवढा गुंतागुंतीचा विचार कशाला करतोयस तू? अरे तू काहीतरी ठामपणे निर्णय घे ना. हे बघ, आता अनु, वीणाचं लग्न, नितीनची कर्म कहाणी, यापैकी कुठल्याही विषयावर बोलायची माझी इच्छा नाहीये. अरे पण असं करून कसं चालेल? मग काय करू? तू म्हणतेस तसं नितीनचं लग्न वीणाशी लावून देऊन तिला आयुष्यभर दुःखात खिचपत पडू देऊ? भाऊ, पण तू असा त्रागा करून का घेतोयस? हे बघ, मी शांत आहे, माझी तब्येत चांगली आहे, मला काहीही झालेलं नाही. मला सांग, तू नितीन रावांना भेटायला गेला होतास? हो. काय म्हणाले ते? आता हे लग्न होणं शक्य नाही. तू असं म्हणतोयस? तिकडे वीणाने लग्नाला स्पष्ट नकार दिलाय. अशा परिस्थितीत वीणाचं पुढे काय होणार रे? हे बघ, तो नितीन काही नवसाचा लागून गेलेला नाही. माझ्या मुलीसाठी दुसरं स्थळ शोधायला मी सुरुवात केलेली आहे. भाऊ, हे मला सगळं मान्य आहे रे, पण ह्या असल्या विषयामुळे आपल्या नात्या गोत्यामध्ये आधीच चर्चा सुरू झाली आहे. यात मुलीचं लग्न मोडलं असं कळलं तर मग लोकांना बोलायला किती होत येईल रे. हे बघ, आपण आपला विचार करूया. लोकांचं काय, ते चांगलं बोलतात, वाईटही बोलतात. भाऊ, अरे पण आपली मुलीची बाजू आहे रे. मुलीचं लग्न मोडणं आपल्यासाठी चांगलं नाही आहे रे. हे बघ, तू म्हणतेस वीणाचं लग्न नितीनशी करून द्यावं, ती म्हणते नितीनला दुसरी संधी द्यायला काय हरकत आहे?
पण आता पण नाही आणि बीड नाही, माझा विचार ठरला म्हणजे ठरला. अक्षय, जवळजवळ सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीज आता पूर्ण होत आल्या आहेत. एकदा का वकिलांनी फायनल क्लिअरन्स दिला मला की मग तुमच्या इस्टेटीचा जो काही वाटा आहे तो तुमचा तुम्हाला मिळेल. अक्षय, मला माफ कर रे. माझं चुकलं. खूप पश्चाताप होतोय मला. बाळा, तुझ्या आईला माफ कर रे. असं वाढायला व्हायला नको होतं रे अक्षय. आई प्लीज प्लीज तू तू रडू नकोस, जरा शांत हो. आधी बस बरं, जरा बस, शांत हो आणि प्लीज रडू नकोस. तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही, मला माहिती आहे. पण माझं चुकलं रे अक्षय. असं व्हायला नको होतं. हो बरोबर आहे. अगं कदाचित हे सुद्धा सयाजीने सांगितलेलं एक नवीन नाटक असेल. मनस्विनी नाही रे अक्षय, मला खरंच माझ्या कर्माचा खूप पश्चाताप होतो. मी असं वागायला नको होतं तुझ्याबरोबर. नशीब माझं. खोटं का होईना तू माझ्याशी तसं बोललीस आणि तेवढ्या पुरतं बरं वाटलंय मला. नाही रे अक्षय, मला खूप पश्चाताप होतोय. मला माहिती आहे तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही, म्हणूनच मी अनुला बोलवून घेतलं होतं. काय? अनु इथे आली होती आपल्या घरी? हो, अगं पण तिने मला असं काहीच सांगितलं नाही की ती इथे तुला भेटायला वगैरे येते म्हणून. ते तिच्यावर झालेले संस्कार. ती कशी बोलेल? आई नाही नाही, हे बघ, तू आता जे काही बोलतीयस ना माझ्याशी, त्यातल्या एकाही गोष्टीवर माझा खरंच विश्वास बसत नाही. अक्षय, तू खूप भाग्यवान आहेस रे. मीच फार दुर्भागी. बघ ना, तुला अनुसारखी चांगली मुलगी मिळाली आणि मला तुझ्यासारखा मुलगा असूनही मी समजू शकले नाही रे तुला. त्या सयाजीच्या सहवासात राहून मी खूप स्वार्थी झाले होते आणि माझ्या मुलीच्या प्रेमापोटी मी आंधळी झाले होते रे. तुला खरं सांगू आई, सयाजीरावांविषयी मलाही रिस्पेक्ट वाटतो, पण ते कधी कधी अशा प्रकारे वागतात आणि मग मला त्यांचा तिरस्कार वाटायला लागतो. आणि कधी कधी तर इतकं अति होऊन जातं हे सगळं की मग मला ऍक्शन घ्यावीच लागते. हे बघ अक्षय, आजपर्यंत जे काही घडलंय ना ते खूप वाईट घडलंय.
माझा ॲक्सिडेंट झाला, माझं किडनॅपसुद्धा झालं. माझा विश्वास होता की सयाजी माझा शोध घेईल आणि तो मला नक्की सोडवेल. पण त्याने असं काही केलं नाही. उलट तूच मला सोडवायला आलास रे. आई, त्याआधी मी तुला शोधण्याचे खूप प्रयत्न केले होते. मला याची कल्पना आहे आणि मला हे कळून चुकलंय की माझं किडनॅप कोणी केलं. मला सांग, कोण आहे तो? वेळ आल्यावर मी तुला नक्की सांगेन. ठीक आहे, काळजी घे, मी येतो. काय करू? मी अतिशयोक्ती तर करत नाही ना. रागाच्या भरात चुकीचा निर्णय तर घेत नाही ना मी. नाही नाही, माझा निर्णय योग्यच आहे. मी त्या नितीनशी माझ्या मुलीचं लग्न लावून द्यायचं म्हणजे माझ्या आयुष्यातली ती एक मोठी चूक ठरेल. अहो अहो, मी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. आनंदाची बातमी? मग सांग ना. अक्षरावांच्या आईनं अनुला घरी भेटायला बोलवलं होतं. कशासाठी? अहो, पहिल्या प्रथम त्यांनी तिची माफी मागितली. कशाबद्दल? अहो, त्यांच्याकडून जे चुकलं आणि त्यामुळे आपल्याला जो मनस्ताप सहन करायला लागला ना, त्याबद्दल त्यांनी आपली माफी मागितली. हो का? हो, आणि एवढंच नाही, अनुच्या आणि अक्षरावांच्या लग्नासाठी होकार सुद्धा दिलाय. पण असा अचानक होकार दिला? हो, आणि लग्नाची बोलणी करण्यासाठी ते आपल्याकडे येणार आहेत. माझा तर विश्वासच बसत नाहीये. दैव सुद्धा असं आहे, एखाद्या वेळी दुःख देतं ते अगदी त्रासून जाईपर्यंत दुःख देतं आणि सुख देतं ते इतकं सुख देतं. हो ना, अनुनं जेव्हा मला हे सांगितलं ना, तेव्हा माझा सुद्धा विश्वासच बसला नाही बघा. यामागे त्यांचा काही डाव तर नसेल ना? डाव? अहो, त्यांचा कसला डाव असणार आहे? आणि अक्षयची आई असं का करतील? कोण केव्हा कुठल्या उद्देशाने काय करेल याचा बिलकुल भरोसा नाही. हे बघा, आता उगीच तुम्ही भलत्या सलत्या शंका माझ्या डोक्यात भरवू नका. मी खरं आहे तेच बोलतोय. नितीनने तेच केलं. तोंडावर असा मुखवटा चढवला की तो काय करणार आहे याचा आपल्याला पत्ता सुद्धा लागला नाही. अहो, नितीननी त्याचा व्यवसाय वाचवण्यासाठी पार्टनरशिपची ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली. पण पण अक्षयच्या आई हा लग्नाचा डाव कशासाठी उगाच रचतील? त्यामागे कुठलाही हेतू असू शकतो. तुम्ही जे काही बोलताय ना, त्यात काहीतरी कारण असू शकेल. अनुभवाचे बोल आहेत. मला वाटलं, मी ते सांगितलं. पण
पण अनु तर म्हणत होती त्या इकडे येणार आहेत. हे बघ, त्यांना त्यांच्या मर्जीने येऊन दे. आपण त्यांना येऊ नका असं तर नाही म्हणणार. आजकाल ना तुम्ही अगदी वेगळंच वागते बघा. मी असं अगोदरच वागायला हवं होतं. हे बघा, तुम्ही कसली घाई करू नका, जरा सबुरीने घ्या. हे बघ, ते आपल्याशी वाटेल तसं वागतील, आपला अपमान करतील आणि आपण सबुरीने घ्यायचं. अहो, बुडत्याला काडीचा आधार. आपल्याबरोबर ते खूप वाईट वागले, पण पण आता ती सगळी चूक त्यांना मान्य आहे. ते आपल्याला समजून घेत आहेत. आणखी काय हवंय आपल्याला? ठीक आहे, पाहूया पुढं काय होत आहे ते. त्यांचं मन साफ असेल तर प्रश्नच नाही, नसेल तर काय विपरीत घडायचं ते घडेल. अहो, मनस्विनी बोल अनु. कसा आहेस? मी मस्त मजेत आहे. सांग तू कशी आहेस? मी एकदम मजेत आहे. अक्षय, मला ना तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. काय आनंदाची बातमी? अगं मग सांग ना, लवकर सांग. तुला माहिती आहे, मला आज तुझ्या आईने भेटायला बोलवलं होतं. बरं मग? अरे मग काय, त्या माझ्याशी इतक्या प्रेमाने वागल्या आणि फक्त माझीच नाही तर माझ्या घरच्यांची सुद्धा माफी मागितली त्यांनी. अरे नुसतं काय, तुला काहीच कसं वाटत नाहीये? हे बघ, मुळात माझा तिच्यावर अजिबातच विश्वास नाहीये. का, काही प्रॉब्लेम आहे? नाही, आता मी काही सांगू शकत नाही. अरे काय बोलतोस तू अक्षय? हे बघ अनु, हे बघ, मी माझ्या आईला तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखतो. अर्थात हे तुला मान्य असेल. अरे हो, पण पण तुला माहितीये का, त्याने मला इतकं सुद्धा सांगितलं की लवकरात लवकर आपल्या दोघांचं त्या लग्न लावून देण्यासाठी तयार आहेत म्हणून. चला, म्हणजे ही एका दृष्टीने चांगली गोष्ट झाली. आणि तसेही आपण रजिस्टर्ड मॅरेज करायला तयार आहोत की. म्हणजे याचा अर्थ आता आपल्या लग्नाला एकही अडथळा उरलेला नाहीये. हो, पण त्या सयाजीला धडा शिकवल्याशिवाय मला चैन पडणार नाही. अनु कम ऑन. हे बघ, त्या सयाजीचा इतका विचार तू करू नकोस. मुळात त्याच्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरत आलेला आहे. त्याची शिक्षा जी काय मिळायची ना, ती त्याला योग्य वेळी मिळेल. ओके? तू खरं सांगतोस अक्षय? चला, म्हणजे ऍटलिस्ट आपला शुभविवाह होण्याचे दिवस आता जवळ आलेत म्हणायचं. चल, मी फोन ठेवते. अगं लाजतेस की काय? हा, छे, ठेवते फोन. चल बाय. बाय.
आईचा नक्कीच यामागे काहीतरी वेगळा उद्देश असणार आहे आणि तिने आणि त्या सयाजीनी काहीतरी गडबड करण्याच्या आधीच मला अनुशी लग्न करावंच लागेल. आणि एकदा का आमचं लग्न झालं की आमच्या आयुष्यात कधीच कुठलाच अडथळा आणण्याचा कोणीच प्रयत्न करणार नाही. अक्षयची आई माझ्याशी जे काही बोलली ते खरं असेल की की त्यामागे तिचा काही वाईट उद्देश असेल.